हॅलो हॅलो पिपी ते आज रात्रीचं बसण्याचं ते प्यायला ते कन्फर्म आहे ना? हां बरं बरं. आता खंबा कोणाकडे आहे खंबा? अच्छा मोरांकडे ठेवलायस. हरणाकडे भेटतोय ना आपण. डन डन ठीक आहे. अरे कुठं काय वेडायस काय सांगू बायकोला दारू प्यायला जातोय म्हणून. मी मी तिला सांगितलंय अरण्याकडे उद्या पूजा आहे, आम्ही मखर बांधायला चाललोय. हा ठीक आहे प्रभाकडे आहे ना. हा ठीक आहे मी बोलतो येतो रात्री भेटूया. ओके ओके बाय. खांडेकर हे खांडेकर अहो मोरे आत्ताच पिपीला फोन केलेला आपलं ते रात्रीचं फिक्स आहे ना. तू बोलला खंबा तुमच्याकडे आहे म्हणून. हा, तोच द्यायला आलोय. द्यायला आलोय म्हणजे हा खांबा घे तुझ्याकडे ठेव. अहो मोरे बरे आहात ना? अहो माझ्याकडे नाही. अहो हे बघा एक मिनिट पकडा पकडा. रात्री बायकोला वास येऊ नये म्हणून हे बघा केवढी तयारी केली आहे. अख्खी पानपट्टी उचलून आणली. हे कुठे ठेवू घरात? अरे तर तुझा मरू दे. माझ्या बायकोन घराची साफसफाई करा घेतला नाही. तिच्या हाताला जर खांबा लागला ना तो खाली करील आणि त्याच्यात झाड लावील माहिती आहे. अहो माझ्या बायकोच्या हाती हा खांबा लागला ना तर या सिंगल मॉडने ती घरातले टॉयलेट आणि बाथरूम साफ करेल. म्हणजे दारू बोलत टॉयलेटचे डाग साफ होतात. असं तिला वाटतं. ऐक हे माझ्याने नाही होणार मोरे. ऐका माझं. अरे तू माझ्याने नाही. मोऱ्यानु काय रवलास? हा ओला 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 काय रशियन आहात? ओला ओला काय? येतोय तुला काय म्हणतात. आलो आलो. अच्छा आलो आलो. ऐका ना, अरे तू माझ्या- ठेव मोरे, माझ्या- अरे बाबा तू जपून ठेव. रात्री वांद होतील पार्टी तू ठेव. मोरे ऐका ना. आता मरतोय मी मोरे ऐका ना. अरे मोरे हे तू शांत राहा. जाऊ मोरे हे अरे देवा मी कुठे ठेवू हे अहो ऐकलात का? नाही ऐकलं. काय हो? काय 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 तुम्ही इथेच बसलात अजून? हसू नका. लॉन्ड्रीचे कपडे आणायला सांगितले होते. जातो कोण जाणार? जातो कधी नुसतं जातो बोलता आणि एक काम धड करत नाही. आता मी घरातली पण सगळी कामं मीच करते, बाहेरची पण सगळी कामं मीच करते. तुम्ही ढिम्म बसून राहा एका जागी नुसते. असं नाहीये ते. असं नाहीये. मी काय करते इथे? अरे देवा दिसली तुला. ऐक काय झालं. मोरेनी बायकोला साफसफाई करायला घेतलंय आणि मोरे मला बोलले मी सांगतो तुला. काय मोरेंचं बोलताय तुम्ही? ही बॅग काय करते इथे? अच्छा बॅगेबद्दल बोलतेस. हा? ही अच्छा. मंदारची बॅग. आवाज कसला येतोय बॅगेत? मी खाकरलो. खळ 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 चल चल खळ 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 सांगतो खळ खळ खळ. तुमच्या खाकरण्याचं बॅगेत ना कसं येईल? एक मिनिट. काय नाहीये. बॅग जड लागते. ऐक ना काय नाहीये ए, थांबा एक मिनिट थांब. दारू? ऐक मी सांगतो. दारूची बाटली? मी सगळं सांगतो तुला. अहो मंदारच्या बॅगेत दारूची बाटली काय करते? बघितली का तुम्ही? दारू. ओहो दारूची बॉटल अशी दिसते. अरे ओहो मंदारच्या बॅगेत काय करते? अहो ही? मी विचारतो त्याला नंतर. अरे देवा परमेश्वरा. ठीक आहे. मंदार बेवडा निघाला. माझं पोरग बेवडा निघालं. एवढं नाही आहे ते. नशा करायला लागलं माझं पोरग. थांबा त्याला बघ. मंदार ऐक ना त्याला मी नको. गप्प बसा. बोलो. मंदार ऐक मंदार बाहेर ये. काय झालं मम्मी. बाहेर ये. बाहेर ये. हे काय आहे? दारूचा खंबा आहे. मला दिसतोय तो. तुझ्या बॅगेत कुठून आला? नाही माझा ब्रँड नाही हा. काय बोललास? काय बोला तू. काय बोललास? नाही माझी बॉटल नाही ही असं मला बोलायचं होतं. तुझी बॉटल नाहीये. ओहो दारूची बॉटल अशी दिसते. काय हो बाबा. मला काय विचारतोय. मला काय माहिती? विचारतोयस? मला काय माहिती. मला सांग हा खंबा तुझ्या बॅगेत कुठून आला? मला आधी पहिलं उत्तर दे मला या गोष्टीचं. दारूची बाटली तुझ्या बॅगेत काय करतेय? मला नाही माहित. मला कशी माहित असणार. ऐक ना तो बोलतोय ना नाही माहित. सोडून दे ना. सांताक्लॉज आला असेल ठेवून गेला असेल सोडून दे. चल सांता क्लॉज? कुठला सांता क्लॉज आहे? दारू
आपण बघूया तसं नंतर काय. मला सांगा दारूचा खंबा तुझ्या बॅगेत कसा आला? मला नाही माहित मम्मी. तो आला मला खरं खरं सांग. काय करत होतास तू? या दारूची बाटली तुझ्या बॅगेत कशी आली? अगं मला नाही माहित मम्मी. तुम्ही का गप्प उभे ढिम्म? पोरगा बेवडा निघाला आपला, त्याला जाब विचारा जरा. मारू नालायक मारू दारू पितो हा 12 years old सिंगल मॉल्ट 40% अल्कोहोल अमेजर स्कॉच पितो तू. बाबा एवढे डिटेल्स. झालं 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 मी करतो त्याचं काय ते दे इकडे तू. काय करणार? हे करूया काय एक काम करतो ठेवतो आपण बघूया काय कुठे ठेवताय? काय पूजेला ठेवताय ही दारू? काय ओतून टाक आत्ताच्या आता. चल तो मला काय माझी थोडी आहे. कशाला ओरडलात तुम्ही त्याला आता? काय करायची ती घरात ठेवून? पूजा करायची का त्याची? माझा ओतण्यावर आक्षेप नाही आहे मग कशावर आक्षेप आहे? माझी नाहीये याच्यावर आक्षेप आहे त्याचा माझा. ऐक ना मी काय बोलताय तुम्ही? हे बघ काय काय होणार आता काय होणार आहे? ओतणार कुठे कुंडीत व झाड मुरझा जाएगा. हो नाही तर काय होणार बेसिन मध्ये टाकणार. मग ते ड्रेनेज मधनं खाली जाणार मग सगळ्यांच्या बेसिन मध्ये वास. मग बोलणार अरे बापरे खांडेकरांच्या घरून दारूचा वास होतोय नको ते ओतू. बरोबर बोलताय तुम्ही. बरोबर बोलतोय. बरोबर बोलताय तुम्ही. मी आता एक काम करते. काय? यातनं मी तुला बाहेर काढणार. मी ना दादाला फोन लावते अरे कशाला? आणि त्याला सांगते व्यसनमुक्ती केंद्रात टाक मंदारला. मम्मी काय एवढं करतेस तू? का व्यसन मुक्ती केंद्र मम्मी यार? अरे नशा करायला लागलायस रे अरे तू. नाही करत यार मम्मी मी. अहो, बोला ना तुम्ही. काहीच बोलत नाही आहात. बोला ना. मारू 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 बोलता बाबा तुम्ही काहीतरी समजा ना बाबा. ऐक ना ही वेळ टळू दे बाळा काही होणार नाही घाबरू नको. अरे काय घाबरू नको बाबा. तो मामा डेंजर आहे. त्याची ना वट आहे त्या व्यसन मुक्ती केंद्रात माहिती आहे. फक्त त्याला तिकडे रील शूट करायला मिळतात ना म्हणून तो तिकडे जातो. बिल्डिंगचा दत्तू माहिती आहे ना धाना डाळ खात होता त्याला टाकला व्यसन मुक्ती केंद्रात त्यांनी. आणि मग टाकला आणि त्याच्याबरोबर रील पण केला. ये देखो ये बेवडा है 1250 बेवडा मैंने पकडा है. म्हणजे 1251 बेवडा मी असणार. ऐक ना मला नाही जायचं तिकडे 2-3 महिने मम्मी यार. मला नव्हतं वाटलं रे तू असा नशा करशील. मला नव्हतं वाटलं. ऐक मी तुला यातनं बाहेर काढते की नाही बघ. मम्मी. आता मी मामाला फोन करते आणि त्याला सांगते व्यसनमुक्ती केंद्रात माझं मला आतमध्ये मम्मी. मी फोन 1 मिनिट आता करते. मम्मी यार मी काय बाबा बाबा तुम्ही तरी सांगा ना मी खरंच काय नाही केलं हो बाबा. शांत हो, ऐक 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 शांत हो. काय हे बघ मी काय सांगतो ते शांतपणे ऐक. हे नको उसा लगेच ऐक. तो जो खंबा आहे अरे नाही हो बाबा. हो तेच सांगतोय बाळा तो खंबा माझा आहे. ये बाबा अंडी बाबा ऐक काय झालंय तो माझा आणि मोरे काकांचा खंबा आहे. तुमच्यामुळे घुसला तो माझ्या बाबा बॅगेत बाबा. बाबा काय बोलताय तुम्ही? मी फसलो ना मग त्याच्यामध्ये. ऐक ऐक ना काय काय होणार नाही आपण मी आहे ना बा. एक काम कर सध्या हो बोल. तुझा खंबा आहे मान्य कर विषय संपव. मी नाही मान्य करणार. काय बोलताय बाबा? अहो एका खंब्यासाठी तुम्ही तुमच्या पोटच्या पोराला 2-3 महिने त्या व्यसनमुक्ती केंद्रात टाकणार आहात? जा ना तिला सांगतो. वेडायस काय तिला काय सांगतोय अरे तुझ्या बदली मला पाठवेल ती. तर तो तिचा भाऊ माझ्यावर टपलाच आहे लग्नापासून. 3-4 एडिटर लावेल रील बनवायला. हा माझा भाऊजा बघा एवढा निघाला. ऐक ना एक काम कर ऐक तेरे वेरे में रहेगा. एक काम कर हे 100 रुपये घे चल विषय संपव. गुन्हा घेऊन टाक चल गप्प बस. बोल हा माझा आहे आई माफ कर विषय संपव. 100 रुपये देताय बाबा तुम्ही मला? 200 में फाइनल है अभी इसके ऊपर नहीं भाई. ये लॉक कर दे हो गया बात खत्म. हाँ 200 रुपये? सिंगल मॉल्ट विस्की आहे ती त्यासाठी 200 रुपये? हा? बरोबर आहे तुझं ते. एक मिनिट तुला कसं माहिती रे याचा रेट तुला कसा माहिती? तुला कसा माहिती? मम्मी अरे हो होऊ शकता. अरे अरे तू आत्ताच आहे फुगल केलं असेल मांडी जास्त नको आता. हे बघ एक काम करूया 500 लॉक. 500 नाही काय होणार. 500 काय होणार ते द्या सगळे. 500 नाही काय होणार द्या. 500 नाही. मांडी हे संपलं.
5,000चा खांबा 1,000 दिले, जवळजवळ क्वार्टरचे पैसे दिले. काय बाबा ऐक, ह्याच्यात लॉक कर आता. बोल आई आली नाही की बोल की बाबा हा आई चुकलं माझं, मला माफ कर. अरे केलाय फोन, केलाय मी फोन दादाला. मारू दारू पितो मारू, काय झालं? फोडू याला, चेचू. अजून काय केलंय याने? मान्य केलं त्याने, काय? मान्य केलं माझाच खंबा आहे म्हणून. त्याने माझा म्हणजे याचा त्याचा खंबा आहे. कान पकड. का केलंस रे तू असं मंदार? मला कारण कळलं पाहिजे बाळा, तुला का रे दारू प्यावीशी वाटली मला सांग ना सोन्या. एवढं पुढचं नको, ऐक ना, झालंय तो. का दारू प्यावीशी वाटली तुला? सॉरी मम्मी, परत मी नाही पिणार का दारू. घे माझी शपथ घे बाळा, दारू पिणार नाही ना परत सोन्या. शपथ बोल, तुझी शपथ शपथ घे. मम्मी, हा, हा. नाही पिणार. चला चला, याने माफी मागितली, आईने माफ केलं. चला मिठी मारा, चला. ओ परत नाही. मस्त, चलो चलो चलो, नाही करायचं. हो गया, सॉल्व हो गया. चलो चलो चलो. नाही पिणार मम्मी. हा? चलो झालं, चला चला, संपला विषय. बाबा हा, विषय नाही संपलाय बाबा, म्हणजे विषय नाही संपलाय बाबा. अरे चल ना, संपला ना विषय. आता संपला ना. बाबा थांबा, बाबा थांबा. मी दारू का प्यायला लागलो हे तुम्ही जाणून नाही घेणार का? मी विचारलं पण नाही, तू का सांगतोय? ऐक काय ना. काय होतं याला? असं का बोलतोय हा? काय झालं? मला कारण ऐकून घ्यायचंय बाळा. मम्मी माझा प्रॉब्लेम झालाय मम्मी. काय प्रॉब्लेम झालाय सोन्या? मला सांग. बस इकडे बस बाळा, बस. मला सांग काय प्रॉब्लेम झालाय. नाही ते बस. ऐक ना, कसला प्रॉब्लेम झालाय ना थांबा 2 मिनिटं, मला थांबा ऐकायचं. ना बाबा, थांबा. हा, सांग काय झालंय बाळा? काय सांगू मम्मी तुला, मला ना दारू प्यायची वाटते मम्मी. का बाळा दारू प्यावीशी वाटते तुला? कारण मला न्यूनगंड येतो मम्मी. काय येतो? न्यूनगंड. न्यूनगंड हे कुठून आलं मध्येच? हो न्यूनगंड येतो बाबा मला. न्यूनगंड येतो म्हणजे? हा, म्हणजे थोडीशी दारू प्यालो ना हं? की मग न्यूनगंड जातो मम्मी माझा. हो का? हो मम्मी. हा कुठे नेतोय सगळा विषय, मला कळतच नाही. काय बोलतो आपलं पोरग? तेच- म्हणतोय की त्याला न्यूनगंड येतो. न्यूनगंड ऐक येतो. ना, हा मी मम्मी पप्पा म्हणून आपलं कर्तव्य आहे, त्याचं न्यूनगंड आपण अरे पळवायला मी हवं. आहे ना, बाबा आहे ना. बाळा काय करतोय, तुझा न्यूनगंड स्थळ सगळं सुजवून ठेवलं. थांबा बाबा, थांबा. थांबा रे बाबा, थांबा. कशामुळे होतं हे सगळं मला सांग. बाबांचं सोड, मला सांग. हा, बोल. बाळ गं, काय सांगू मम्मी तुला. सांग ना बाळा, सांग. मम्मी माझ्या ना सगळ्या मित्रांकडे बाईक आहे, पण माझ्याकडे नाही आहे मम्मी. माझ्याकडे नाही आहे. ते सगळे मित्र आहेत ना मम्मी, ते सगळे मित्र आहेत ना मला बघून चिडवतात. तुझ्याकडे बाईक नाही आहे. ते करतात ना, मी खचतो म्हणून मी कच्ची मिळतो मम्मी. तुझे मित्र तुला चिडवतात. माझं बाळ गं ते. तू थांब, तुझा न्यूनगंड मी पळवून लाव. आपल्याला याचा न्यूनगंड पळवायचा आहे ना. हा, आपण त्याला बाईक घेऊन देऊया. अगं हे बरी आहेस का तू? नाही, त्याचा न्यूनगंड पळवायला हवा हो. असं काय करता तुम्ही? मम्मी बाईक मिळाली ना, मंदार आहे, मंदार. न्यूनगंड विसरून जाईल मम्मी. अरे ती काय मेणबत्ती आहे का वितळायला? अंधार 5,000चा विषय 1 लाखावर जातोय. ऐक माझं 5,000? कॅल- काय 5,000चं काय? काय 5,000चं काय बोललात तुम्ही? बोललो? 5,000 बोललात ना तुम्ही आता काहीतरी. हे मागतोय ना तो. बाईक मागतोय तो, मग त्याचा काय अगं संबंध? हप्ता नाही भरावा लागणार 5,000. ऐक ना, तू 10 मिनिटं. मम्मी मम्मी न्यूनगंड आलो, न्यूनगंड न्यूनगंड आला? न्यूनगंड आलो. मी सांगते तुझा न्यूनगंड बाळा. तिकडे मम्मी, तुम्ही तिकडे येतो. नको का सोना? ओ बघा ना तुम्ही, त्याचा न्यूनगंड येतोय. तुम्ही बाईक घेऊन द्या त्याला. ऐक, मी काय बोलतो, बाईक घेऊन द्या. 10 मिनिटं आत जा. मी असं काहीतरी करेन ना, न्यूनगंड परत येणारच नाही. मम्मी न्यूनगंड ढकलतो मला त्याला मम्मी. त्रास होतोय. न्यूनगंड. द्या ना त्याला बाईक. अगं काय बाईक देऊ? आत्ताच्या आत्ता बुक अगं, करा, नाही नाहीतर आहे. बघा मी तुम्हाला मी या काय थांबा. माझा आहे खंबा. हा खंबा माझा आहे. मी पिणार आहे. आज रात्री मी पिणार आहे. मोरेंनी आणून दिला, तुझा आवाज ऐकला म्हणून लपवलाय. माझा आहे खंबा.
लय पिणार आहे, लय पिणार आणि रात्री येऊन तुझा न्यूनगंड पिणार कसं बघ मी. ए जा चल, माझा आहे खांबा, मी पिणार आहे. चल. तुमचा खंबा हा माझा आहे, पिणार आहात. मी फुल पिणार आहे आज. प्या मग, हा? प्या. हा कधीतरी पिता ना, बायकोशी परमिशन घेत चला आणि मग पीत चला ना. मी तर म्हणेन सोडून द्या, काय त्या दारूने कोणाचं भलं होणार आहे. हा? कशाला प्यायची उगाच, आणि पोरगं मोठं झालंय आता जरा. त्याच्या समोर हे असलं नका काहीतरी घरात आणत जाऊ. तू पिऊ नको. नाही मम्मी, मला वॉमिटिंग येते. त्याच्यावर रुबाब नाही दाखवायचा अजिबात. चूक कोणाची तुमची आहे ना, तुम्ही लपवली ना बाटली. जा प्यायला जा, फक्त एवढी पण पिऊ नका की पोराला तू पिऊ नको म्हणताना लाज वाटेल. हा? प्या. काय बाई, माझं तिकडे कालवण माझं जळालं असेल. किती वेळ झाला त्या नादामध्ये. हे एवढं सोपं होतं. मी उगाच हे बाबा ते माझे 1000 रुपये दे आधी, तुझे 1000 रुपये दे, 1000 रुपये दे म्हटलं ना. कमाल झाला परफॉर्मन्स. खूप भारी विषय आणि खूप भारी मांडणी. वा वा वा, सॉलिड परफॉर्मन्सेस. हास्यरसिक प्रसाद दा. वा वा, मजा आली. कॉन्सेप्ट मोठ्यांची आणि पशा तू लिहिलं होतंस, बहारदार. मंदार, या दोघांबरोबर तितक्याच मुरलेल्या पद्धतीने तू परफॉर्म केलंस. मजा आली तुला पण बघताना, आणि बहारदार होतं परफॉर्मन्स, मस्त होता, मजा आली, खूप मजा आली. सई. क्वालिटी परफॉर्मन्स. मँडी, मी आज इतकी खुश आहे तुझ्यासाठी. मला हा दिवस बघायचा होता की एका फुल फ्लेजेड रोलमध्ये तू कधी येतोयस. एक तुझी फॅमिली, तुझं कुटुंब, त्याच्यात तुझं एक कॅरेक्टर, आणि आज तो दिवस मला बघायला मिळतोय. हे सगळं तुझ्या कष्टांचं फळ आहे, त्यामुळे खूप खूप अभिनंदन. आणि फार भारी वाटतंय मला आता, फार भारी. म्हणजे तुझ्या टीममेट्सला जेवढा आनंद झाला तेवढाच मला झालाय. भावा, हा फॉर्म सोडायचा नाही आपला 25 मध्ये. काय झालं तरी हा फॉर्म सुटला नाही पाहिजे. पुण्या इकडचे तिकडं होऊ दे. नमा, खूप भारी, मस्त. मंडळी, हास्य महारथी समीर चौघुले यांना इव्हेंटला नेण्यासाठी आलेल्या आहेत महिला मंडळातील बायका. चला बघूया त्यांचा प्रवास कसा होतोय ते. अगं कुमुद, व्यवस्थित धर ना तू पण ना. हॅलो 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 हॅलो. सॉरी, उशीर झाला. Yes, नमस्कार नमस्कार. स्वक्षेत्रात अतुलनीय कामगिरी केलेल्या या ज्येष्ठ व्यक्तिमत्वाला आमच्याकडून मानवी भावनांच्या आनंदाची स्पंदनं दर्शवणारी आदरात्मक देहबोली रूपी मानवंदना. म्हणजे म्हणजे वेलकम म्हणाली हो ती तुम्हाला. वेलकम. हे वेलकम होतं. आमच्या कुमुदची सवयच आहे अशी पल्लेदार मोठी मोठी वाक्य बोलते. वा वा वा, छान आहे छान आहे. पण एवढ्या वाक्यांची मला सवय नाही हो. मला वाटतं पुढच्या 5 मिनिटात मला काय जीवन गौरव देऊन बसवतात की काय कायम. बापरे, हे बी ना. अरे हे तर राहूनच गेलं. हे घ्या. या अरे यांनी असं टाकलं हो, हे बरं नाही वाटत ना. प्रेमाने टाकलं. बरं बरं, थँक्यू व्हेरी मच फॉर दिस. पण एवढ्या खरंच वाक्यांची मला सवय नाहीये. म्हणजे नहीं नहीं, लंगूर क्या जाने अंगूर का स्वाद. म्हणजे अरे तुमचं करते क्या होता है वो कर्तृत्व, क्या होता है कर्तृत्व? वो बहुत बड़ा है. तुम बड़े एक्टर हो भाई. तुमच्या भावना योग्य आहेत, पण त्यातले शब्द आहेत ना, उपमा, त्या चुकतायत. उपहास आहे त्यांच्यात. म्हणजे एवढं नहीं नहीं समीर जी, उपवास विपास में धरती ही नहीं है. मेरे को चक्कर आता है, मैं गिर जाती है. नाही नाही नाही, उपवास नाही मी. उपहास. अगं उपास नाही हो, काय बोलते. तिचं ना असंच आहे, दुसरं टोक आहे. हे एक टोक, ते एक टोक, माहितीये का. पण तिचं काय आहे माहितीये, तिची आई हिंदी भाषिक आहे आणि तिचे वडील मराठी भाषिक आहेत. त्यामुळे भाषा आणि भावना यांची सरमिसळ सुरू असते. धावपळ नुसती. काय बोलते कोणाला कळत. ओ म्हणजे
बापरे सॉरी मी गप्पाच मारत बसले ओळख पण नाही करून दिली ठीक, ऐसाही होता है तेरा. असंच असतं माझं मी विदिशा वागचौरे आपलं बोलणं हो, yes, झालं होतं आपण ना? फोनवर बोललो हा, होतो. ही आहे सलोनी दुभाषी नमस्कार. आणि ही आमची कुमुदिनी सुखात्मे. नमस्कार नमस्कार आम्ही हाऊसवाईफ आहोत तिघी आणि एका सोसायटीतल्या मैत्रिणी म्हणजे आहोत मैत्रिणी पण लोक म्हणतात बाई तुम्ही तर बहिणीच वाटता हो ना अपन बहन बहन जैसा ही रहते हैं ना. आम्ही एकदम बहिणीसारख्या राहतो बहुत प्यार. माझं कसं आहे माहितीये का मला ना बोलायला लागतं ऐका ना मला बोलायला लागतं म्हणजे मला एवढं आवडतं ना बोलायला त्यामुळे लागतंच कोणीतरी पण त्यामुळे काय होतं माझी मैत्री पटकन कोणाशी होऊन जाते हो बराबर आहे. गॉसिप करूया सतत गृहिणी हा आमचा ग्रुप आहे ना त्याच्या कार्यक्रमासाठी तुम्ही यायला होकार दिलात खूप मनापासून धन्यवाद थँक्यू समीरजी थँक्यू. आय एम रिअली व्हेरी सॉरी मी थोडासा उशीर झाला मला कारण मी स्क्रिप्ट लिहित होतो कारण उद्या सकाळी आमची रिहर्सल आहे ना त्यामुळे ते सचिन मोठे सरांना मला ईमेल करावे लागते त्यामुळे मी म्हटलं लिहूया 5-10 मिनिटात निघूया पण अर्धा तास कधी झाला मला कळलंच नाही व्हेरी सॉरी फॉर दॅट नो नो प्रॉब्लम सॉरी क्या बोल रहे हो तुम यार. गर्ल्स चलो चलो 9-2-11 होते चलो कल्टी मारते चलो अभी. कल्टी म्हणजे आपल्याला इव्हेंटला जायचंय ना तू वही बोली ना 9-2-11 होते चलो. नाही एक मिनिट कसं असतं 9-2-11 म्हणजे पलायन असतं परागंदा होणे त्याला 9-2-11 म्हणतात नहीं समीर जी मैं गंदा कुछ नहीं बोली आपको समीर जी मैं अच्छा ही बोली क्लीन बोली मैं आपको. त्यांचं काय होत आहे की भावना आणि शब्दरचना हे एकत्र हुतुतू खेळतायत आणि भावना शब्दांचे पाय फरफटत नेऊन रेषेपर्यंत गेलेले आहे आणि आता एक्झॅक्टली काय झालेलं आहे शब्दांची पाठ पूर्णपणे सोलपटून गेलेली आहे ओ काय हो? बापरे बोलले काय बोलायचं यांचं काय बोलला तो नाही एवढं काय नाही कैसा मराठी पे पकड़ है आपका एकदम. डेंजर पकड आहे नाही म्हणजे तुम्ही असं बोलायला लागलात ना आम्ही 5 तास अशा उभ्याने ऐकत राहू मी एवढा वेळ का बोलेन ना पण एवढं काय? असं नाही हो तसं बरं ऐक इव्हेंटला जाऊया आपण पण एक गोष्ट कराल का आमच्या बरोबर मला माहिती आहे तुम्हाला सेल्फी काढून घ्यायची ना माझ्याकडून आत्ता नको मला ना आत्ता पटकन स्क्रिप्ट 2 पानं पटकन ईमेल करायचे मी तुम्हाला प्रॉमिस करतो कार्यक्रम झाल्यावर मी सेल्फी देणार तुम्हाला अहो नाही हो सेल्फी नाही मला वाटतं आपण लघु कालखंडात विस्तारित कला दाखवणाऱ्या माध्यमाचा वापर करून जनसामान्यात लगेच रुजू होईल अशी कलाकृती निर्माण करूया. म्हणजे मी काय करायचंय नक्की अहो रील करूया म्हणते ती रीलचं आत्ता हे सांगितलं आमची कुमुद आमच्या ग्रुप मधली सगळ्यात मोठी इन्फ्लुएन्सर आहे हो बाबा 3K फॉलोअर्स वो बता. बाबा 3K फॉलोअर्स आहेत तिचे ठीक आहे मोबाईल हँग होत असेल म्हणजे ताई फालतू जैसा कॉमेडी करते हैं. बरोबर रील तर पटकन रील करूया काय माहिती तुम्हाला जरा उशीर झाला ना यायला बरोबर उशीर झाला तर ऍक्च्युली काय मीटिंग होती आज. कारण नका देऊ तिथे लोक खोळंबले आहेत ना त्यामुळे काय आपण एक व्हिडिओ करूया तिथे स्क्रीन आहे तिथे तो व्हिडिओ लावू आणि त्यांना आपण सांगूया की समीर चौगुले थांब जाऊ नका मी समीर चौगुले मी येतोय भेटायला आताच करायचं आहे की कधी करायचं म्हणजे रील मी कधी करायचं आता आहे करून मग ठीक आहे ठेवूया मी सांगतो त्यांना की 15 मिनिटं उशीर होतोय आपण पटकन रील करून टाकूया ते तुम्ही असे समोर या मी तिकडे घेऊन सांगतो त्यांना हा समोर या आणि म्हणा आता बघा कोण येत आहेत हा सांगा म्हणा आणि मी मध्ये येऊन मध्ये मी एक वाक्य म्हणा आता बघा कोण येतात मग मी मध्ये येईन आणि सांगेन की मी येतोय 15 मिनिटात पोहोचतोय चला घ्या पटकन स्टोरी बदलली हा चल एकत्र म्हणूया का हा आता बघा कोण येतंय नमस्कार मी समीर चौगुले 15 मिनिटात तुम्हाला भेटायला होते उठून जाऊ नका सीटवर बसा नमस्कार खूप छान आहे आता काय इकडून तुम्ही काय रिक्षा बिक्षा काही केलेली आहे का रिक्षा वगैरे केली असेल ना माझ्यासाठी नाही, गाडी आहे ना सर ही गाडी आहे ती मी आयोजकांना सांगितलं होतं माझ्यासाठी स्पेशल गाडी पाहिजे म्हणून अहो काय स्पेशल गाडीचं सर काय असं काय म्हणजे बोलताय आपण तुम्ही तिघे आणि मी चौघे एका गाडीतून जाणार आहोत काय झालं माहितीये का मी एकटीच घ्यायला येणार होते खरं तर तुम्हाला पण ते बरं नाही दिसत ना फक्त तुम्ही आणि मी गाडीतनं फिरतोय असं वाटेल ना बाई आजकाल ह्या समीर चौकलीवर फिरायला लागल्यात त्यांच्या बोलले का हो? मी कशाला माझ्याबरोबर फिरायला मी चौकले फिरायला हे कशाला बोलताय तुम्ही नाही असं वाटेल अशी भीती वाटली मला म्हणून मी सलोनीला फोन केला खूप झालंय आपण जाऊया का प्रेमात- प्लीज प्लीज नाही, चला ना. तुम्ही कुठे बसणार आधी कुठे बसणार सांगा तुम्ही कुठे बसायला पाहिजे मला कळत नाही का असं विचारताय तुम्ही मी गाडी चालवणार आहे ना तुमच्या बाजूला बसलो तर चालेल म्हणजे मला लॅपटॉपवर स्क्रिप्ट लिहायचं आहे ना चालेल मला जागा मिळेल. चलेगा चलो चलो या, या, निकलते हैं, बसा. चलो या, बसा. थांबा थांबा गाडी उघडते पक, पक. आता या पक, पक, पक. आता बसा या चला निघूया का गणपती बाप्पा मोरया. अच्छे से गाड़ी चला ना पायलट जैसा गाड़ी चलाती है
सिग्नल विग्नल कुछ नहीं देखते ऐसे ठोक के- अरे मत कर, ऐसा नको नको करो. नहीं पडेन ना मी लॅपटॉप मध्ये. नहीं मैं बता गाड़ी नहीं चलाती अच्छा. आताही नाहीये ठीक से. एक विचारू का? हम्म. हे प्रहसन लिखाण वगैरे कसं जमतो कसं? काय जमायचं काय, आमची मीटिंग असते, रायटिंग मीटिंग असते आणि मग सगळे विषय काढतात. विषय काढल्यावर काही तसा योजना म्हणजे आपण सगळ्यांचे इनपुट्स असतात त्यात आणि आम्ही सगळे हे करून आम्ही ते प्रत्येक इम्प्रोवाइज करत जातो आणि हे 4 तोंडांचा रावण दिसतोय हो. काय करताय तुम्ही मागे बसा, त्यांना सांगा जरा मागे बसायला. मागे बसा ग. नहीं वो सुनने के लिए आ गए हम लोग. शून्य काही मागे आरामात बसलात ना तरी आपण अशा अंतरावर आहोत की मला सगळं ऐकू जातं. त्यासाठी इथे तोंड आणायची गरजच नाहीये ना. ते तुम्ही प्रहसनाबद्दल सांग. मला तेच सांगायचं आहे की असं प्रहसनाचं स्वरूप असतं की दर 2-3 वाक्यानंतर एखादा पंच लागतो, पण ह्या पंच मध्ये विषयाचा जो गाभा असतो तो हलता कामा नाही. ए जाना शाना हो गया क्या? ए बाबा तेरे को बोल रही है शाना हो गया? देखता क्या है इधर? ए रुक साइड में रुक 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 इधर आ. सांगा ना यांना, नका. इधर आ. क्या है क्या बा क्या मेरे को क्या देखता है? बाई कभी देखी नहीं क्या? ए जा चल देख मत जा चल. ए चल रे ए, चल मारू क्या उतर गे? ठीक है. अरे सांगा ना, हे करू नका म्हणून सांगा त्यांना. कट मारून गेला. तुम्हें लिया ना. अरे नको करू हे, सॉरी. मी पडेन ना, असं नका करत जाऊ. टाइम जा रहा है इसके लिए. मी माझ्या वेळेचं काय ते बघतो, कृपया हे नका करत जाऊ. नहीं उसका रोज का है वो ना ऐसा ही करती है सब. काही नाही हो, हातात नियंत्रणाची जबाबदारी आल्यामुळे सारं जग जरा 4 आणि कमीच आहे आणि जबाबदारीची जाणीव झाल्यामुळे त्या भावनेतनं ती व्यक्त होतीये हो. म्हणजे जगाला अक्कल शिकवतीये. काय ग कुमुल, मी काय जगाला, मी जरा धरा, मी अक्कल काय शिकवली? अगं विधी, काय शिकवली? अरे समोर गाडी आहे, अरे समोर गाडी आहे, आहो, आहो, ते एक ब्रेक आहे. विदिशा फास्टॅगचा स्टिकर मी तिकडे जाऊन चिकवायला कसं करता बघा ना तुम्ही. माझ्या हातात कसं स्टेरिंग देता? आणि हे पायाशी आहे तुमच्या ब्रेक आणि एक्सिलेटर, मी धरतोय. कोण चालवतो असं गाडी? सॉरी सॉरी, ते ती बोलली ना मी. हेच नेहमीच आहे हो हिचं काय माहिती का, हिची वाहनं सतत इकडे तिकडे धडकत असतात. हिचं नशीब बलवत तर हिला जराही इजा होत नाही, पण हिच्या शेजारची व्यक्ती क्वचितच शिल्लक राहते. गाडी बंद करा, गाडी बंद करा. इकडे आता तर मला नाही जायचं. शेजारची व्यक्ती थांबते म्हणजे समीरजी मस्करीत बोलली होती. गप गं, एकदाच झालंय ना असं. तू ऐक ए, धरा समोर धरा रे यार. तुम लोग चुप बैठे रहे, उनको ए लीक ना. अरे यार जाईन ना मी पुढे. टाइम नहीं है इसके लिए मैंने बोला बस कुछ. बरं तुझी हिंदी का तुमचा वेळ नको जायला म्हणून फक्त ती करते. प्लीज हात जोडतो मी. मोठे सर तिकडे सारखे फोन करतायत मला, स्क्रिप्ट पाठवायचंय. 15 मिनिटं तर द्या ना मला. काय हो, प्रहसन लिखाणासाठी एवढं विचारमंथन खरंच आवश्यक असतं का हो? हो, विचार करावाच लागतो ना. मग तरी सुद्धा प्रहसनाशी कोलमडतात कशी? प्रत्येक प्रहसन नाही कोलमडत. तुम्ही असं कसं म्हणता? काही काही प्रहसन चांगले सुद्धा होतात. समोर बघा. अरे मी नाही, मी मागे बघितलं चालेल ना, तिने नाही बघितलं पाहिजे. सॉरी सॉरी मेरे को लगा आप ही ऐसा ओ एक मोर को सामने मत बोलो हिंदी. नहीं हाँ वो आप कुछ बता रहे थे. नाही, मी तेच सांगतो की प्रत्येक प्रहसन नाही. कॉमेडी काही असा काही पाऊस नाही ना की घेतला पेला आणि हे गे बाबा कॉमेडी, असं नाहीये ते. नाही. कॉमेडी क्रिएट करावी लागते, कळलं का तुम्हाला? इट इज व्हेरी डिफिकल्ट. नहीं नहीं डिफिकल्ट है ना समीर जी, हम लोग देखते हैं वो आपका सब देखते हैं. बाप रे वो आपका है ना वो जो कैरेक्टर वो ऐसी को क्या है कॉमेडी ऐसी को ये जो बाजू में बैठी हुई है कॉमेडी ऐसी को वो कॉमेडी नहीं है वैसी को वो कॉमेडी है वैसी को कॉमेडी. और जो कॉमेडी चला रही है वो तो गाड़ी है रसिको, तो फिर क्या है कॉमेडी? वो वैसी को ऐसा किया तूने. ओय मेरा मंडी बको संग मग का ना. अरे समोर बघा, मांडी का क्या करताय तो ते? मांडी को कांडी को गाड बैसेगी. मांडी को कांडी को सामने तो को पहिला. सॉरी सॉरी. कळतंय का तुम्हाला? जाईल ना समोरचा, धडकेल ना तुम्हाला. विदिशा समोर बघून चाल, पण 2% चांगलं केलं हा यांच्यापेक्षा. अरे शांतता हवी आहे, कळतंय का तुम्हाला? सॉरी.
आपको चाहिए? अरे ले लो, संतरे का मारा हुआ है। बढ़िया घर पे बना है, घर पे। नाही चाहिए. आपको चाहिए? तुला पाहिजे? कशी पिऊ पण आकर सांभाळून बघ. आकर आकर आ मस्त. एक सेकंड सुद्धा आता बसणार नाही तुमच्या गाडीत. समीरजी, तुमचा इव्हेंट मी आत्ताच्या आत्ता सोडतोय. समीरजी, हे काय केलं सगळे लॅपटॉपवर तुम्ही अख्खा ज्यूस तुमचं सांडलं. अभि- संत्रा आहे घरपैकी सगळं ज्यूस सांडलं. वो स्किट रसरशीत होगा ना अभी? अरे खड्ड्यात गेला रसरशी स्किट. पाठव तर ते आधी. सारखे ते सचिन मोठे सर तिकडून तुला माहिती नाही तो माणूस मिशीतला मिशीत बोलतो हसतो 2 महिन्यानंतर बरोबर टोमणे मारतो. सगळ्यात त्या दिवशी तू केलेलं नव्हतंच ना. असं करतो तो तुम्हाला माहित नाही तो. अक्कल नाही मला. एक मुंबईला चालत जाईन पण तुमची मदत घेणार नाही सांगून ठेवतो. अहो, सर असं नका करू सर. हा सर. नाही नाही सर शपथ व्हिडिओ कॉल लावतो. हो हो सगळं ज्यूस पडलंय सर. हो हो हा सर नाही जाणार सर. ऐका सर माझं प्लीज ऐका सर. वा 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 बहारदार असा हास्य प्रवास. मला असं का वाटतं की हे हा प्रसंग म्हणजे दादा बरोबरच घडलेला सत्य घटनेवर आधारित आहे. पण जे काही खरंच खूप भारी होता प्रसंग. मजा आली. सई. धमाल परफॉर्मन्स होता. मला खरं तर तुम्हा तिघींचं कौतुक करायचं आहे कारण समीर दादा समोर तेवढ्याच ताकदीनं उभं राहणं सोपं नाही आहे पण तुम्ही कधीच त्याच्यात कमी पडत नाहीत त्यामुळे कॉंग्रॅच्युलेशन्स. तुझ्या मुखातून आलेली पल्लेदार वाक्य अत्यंत श्रवणीय होती. आम्हाला खूप मजा आली. ईशा कुठला आवाज होता हा? छान होता. आज वेगळाच आवाज लागला होता. मला त्या आवाजाची खूप मजा आली. शिवा मस्त होतं हे कॅरेक्टर. समीर दादा मला का कोणास ठाऊक पशाचीच दिसत होते तुझ्या कॅरेक्टरमध्ये. मी असं इमॅजिन करत होते की पशाची असते तर काय केलं असतं त्यांनी किती चिडले असते. असं खूप माझं लाऊड थिंकिंग चाललं होतं. मजा आली. छोटासा सेटअप छोटासा जम होता पण तो तुम्ही खूप थोडक्यात आवरलात आणि काय म्हणूया क्रिस्प सादर केलात त्यामुळे मजा आली. थँक्यू. मंडळी एक सिनेमा ऐकवण्यासाठी एक होतकरू लेखक आलाय निर्मात्यांकडे. चला बघूया हा चित्रपट हास्याच्या तिकीट खिडकीवर किती व्यवसाय करतोय ते. मुजुमदार साहेब येऊ का? येऊ का? नमस्कार नमस्कार मुजुमदार साहेब. वहिनी नाही का? नाही हाय हाय मंडळी ऐकलं का बघितलं कोण आलंय? प्रोडक्शनचे मॅनेजर आलेत आपल्या. नाही नाही प्रोडक्शन मॅनेजर नाही एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर म्हणा. आयला कोण? एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर. आता तुम्ही सिनेमा करणार ना मग सिनेमाचं मी एक्झिक्युटिव्ह इपी पोस्ट बदलली का काय? नाही नाही काम तेच असतंय फक्त नावं वेगवेगळी आहेत. एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर. हाय मग एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर कसं काय येणं केलं? एक मिनिट. ओ तिकडे काय आत या आत या 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 आत या आत. कोण आहे? सांगतो या 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 नमस्कार. या कोण आहे कोण? तुम्ही काय बोललेले? काय? 2025 एक शुक्रवार आपण गाजवला पाहिजे. तिथं झालंच पाहिजे. लगेच कामाला लागलो यांना शोधून काढलं. कवळा माल आहे. हा? फ्रेश लेखक आहे. जबरदस्त लिहित्या ती. ओंकार राऊत. नमस्कार ओंकार. मी पृथ्वीक मुजुमदार अच्छा. प्रोड्युसर आहे ती. 2 पिक्चर ह्यांनी काढले ती. एकाचं नाव सामाजिक होता पहिला. सामाजिक साधा सामाजिक होय. पिक्चरचं नावच डेंजर ठेवलं. घेतला बदला घरात घुसून. आणि दुसरा कौटुंबिक होता. चिवताई झाली जाऊबाई. जबरदस्त. मंडळी म्हणली माझी असा पिक्चर जरा एक फॅमिलीचा करा म्हणून केला. आणि मी दोन्ही पिक्चर बघितलेत सोनी लिव्ह वर. मी दोन्ही बघितले. सुनील वाल्यांनी घेतली म्हणून वाचलो. थिएटरला पडला होता पिक्चर. फाट्यात पिक्चर. नाही ती मला सांगते शिवलकर टाका पैसे म्हटलं येऊ तर द्या पैसे. नाही ना झाल्यात पैसे. नाही त्याचा आपला प्रॉब्लेम नव्हता. पहिल्या पिक्चरला डिस्ट्रीब्युटरच नव्हता. दुसऱ्या पिक्चर डिस्ट्रीब्युटर होता पण ते हिंदी बॅनर मध्ये घुसलंय. आणि आली साऊथ वाले पण एकदम नाही ते होतच आहे. वेगळं कुठलं आलं की हीच होतंय हो. नाही पण आता चांगला करायचा. नाही यावेळी ना रिलीजची तारीखच अशी काढतो ना कोणी बी येऊ दे बाजूला बोलून काढू आपण. चालतंय. लॉस असं भरूनच काढू. बसा बसा बसा. अगं आलीस का? या वहिनी या. पाणी घ्या लेखक
अरे हा पाणी घ्या. थँक्यू थँक्यू मंडळी बरं का आमची अच्छा हो हा, नमस्कार मॅम वहिनी, पाणी द्या. हा. अगं ऐक ओय, बस 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 नाही मी कुठे बसू अगं बस की इथं नाही मला नको मी जाते काम बस ग नाही नको मी जात बस अहो मी आतमध्ये बस प्रेम आहे हो प्रेमानं सांगितल्याशिवाय ऐकत नाही ही बघ कोण आलंय लेखक खाली आहेत स्वतः लिहितात स्वतः ही आत पिक्चरची गोष्ट ऐकवणार आहे होय काय नमस्कार नमस्कार मी इथं बसून काय करू मी ना लेखिका ना निर्माती मी उगा आपला काय नाही नाही बस गे बरं. नशील लेखिका नशील निर्माती प्रेक्षक आहेस का नाही कॉमन ऑडियन्स आहेस का नाही हिला कळतं हिलाच कळतं एवढं कॉमन ऑडियन्स आहे हिला लई कळतं नाही पण हे चांगलं आहे खरं मॅम मी सांगू का म्हणजे कॉमन ऑडियन्सला जो सिनेमा कळतो ना तो म्हणजे थोड्या मोठ्यांना पण तेवढा सिनेमा कळत नाही जो म्हणजे कॉमन ऑडियन्सला आवडला पाहिजे सिनेमा हे माझं पण पहिलं आहे. बोललो ना इंटेलिजंट कॉमन ऑडियन्स असं धरते ती असं धरते ती आपण सुरू करू काय हा सुरू करूया सुरू ना करूया. मी, मांडी घालून बसलो बसा बसा आरामात आपलाच पेंट हाऊस आहे आरामात हा तर म्हणजे आपली जी स्टोरी आहे सर हा. म्हणजे जे मेन आहे ती अख्खं जे आहे ते स्त्री प्रधान आहे ऐक बरं हा ऐकते तर आपली जी मेन हिरोईन आहे जी नायिका आहे तिचं नाव आहे नेहा व काय अ, हाक मारली का नाही नाही नायिकेचं नाव नेहा आहे नायिकेचं नाव नाही आहे होय हो हो ऐकलं का ऐकलं काय झालंय आमच्या मंडळीचं नाव पण आहे नेहा तुमच्या हिरवींचं नाव पण आहे नेहा अच्छा हो का नाव आवडायला लागल्या नाही, म्हणजे हे बरं झालं प्रथमेश भाऊ प्रोड्युसर मॅमचंच नाव नेहा आणि हिरोईनचं नाव पण नेहा नाही. इथे अर्धी बाजी आपण जिंकली बाजू कॉमन ऑडियन्स असं धरलाय तुम्ही कॉमन ऑडियन्स हा तर आपली जी फिल्मची हिरोईन आहे जी नायिका आहे नेहा तर ती नेहा खूपच गोड आहे सालस आहे म्हणजे अशी मंजूळ आहे अशी दिलखेचक आहे तिच्या प्रत्येक हालचालीत आहे की नाही एक मादकता आहे तिने कटाक्ष टाकताच कुठलाही पुरुष घायाळ होईल अशी तिच्या क्षमता आहे अशी आपली ह्योच प्लॉट आहे काय ही तर जागा आहे सॉंगची हिरोईन तर ते काय करतात ते इंट्रोडक्शन इंट्रोडक्शन सॉंगची जागा आहे ही म्हणजे काय करूया असं ढगाचा सेटअप लावूया आपण आणि तिथून निहा येते चालतंय ढगाचा सेटअप जरा पैसे लागते करू त्याचं टेन्शन नाही येऊन घ्या ढगाचा सेटअप हा आपण स्टोरी ऐकूया हे सगळं पुढे आहे खूप हे सगळं पुढे आहे पण ते ढगात नाही येते ते चांगलं वाटेल बघ मग बघताना चांगलं वाटेल कॉमन ऑडियन्स धरलाय कॉमन ऑडियन्स धरलाय हा तर ही जी गोड नेहा आहे जी सुंदर नेहा आहे मंजूळ नेहा आहे तिच्या आयुष्यात एक दुःख आहे कारण तिला नवरा विजोड मिळालाय हा तो बिझनेसमॅन आहे आणि कायम बिझनेस मध्येच अडकलेला असतो हा ते नेहाला कंपनी द्यायची सोडून कंपनीतल्या लोकांबरोबर कामगारांबरोबरच तो जास्त वेळ असतो एकदम खरं आहे हो खरं बोललाय तुम्ही एकदम खरं आहे एक मिनिट वहिनी कंपनीचं लोकेशन आहे साहेब आपल्या कंपनी शूट करू लोकेशनचे पैसे मी वाचू चालतंय काय होतं हा हा तर पुढे असं होतं की ती जी नेहा आहे हा ती खूप सुंदर आहे पण तिचा नवरा तिच्यासमोर पाणी कम आहे हा तिला असं सतत वाटतं की मी एवढी सुंदर असताना मी ह्या पुरुषाशी का बरं लग्न केलं का केलं आणि हा विचार येऊन सुद्धा ती संसाराचा गाडा रेटतच चाललीये अगदी बरोबर म्हटलंय असंच नेहाच्या मनात असेल मला असंच वाटतंय तिच्या मनात खूप काय आहे, पण सांगणार कुणाला समोरच्या ऐकून घेत नाहीत राहू दे प्रेम आहे लेखक हा मी काय म्हणतो ही हिरवींचं नाव बदलता येईल का आत्ता नाही हिरवींचं नाव नको बदलूया कन्व्हिक्शन आलं स्टोरीचं आणि कॉमन ऑडियन्सला ना ते नाव आवडलंय निहा कॉमन ऑडियन्स तुम्ही वाचा पुढे वाचा आरामात वाचू पुढं काय हा, होतं तर ही जी नेहा आहे म्हणजे गोष्टी जसजशी आपलं गोष्ट जसजशी पुढे जाते तसतसं आपल्या लक्षात येतं की तिचा जो नवरा आहे नेहाचा नवरा हा विक्षिप्त आहे हा हो हा, म्हणजे लोकांसाठी जरी तो हिरो असला तरी नेहासाठी तो विलन आहे बरोबर पकडले तुम्ही ती एकटी पडलेली ती दुर्मुखलेली ती कोमेजलेली नेहा जिला नवऱ्याचा सहवासच सापडत नाहीये ती करेल तरी काय करेल कुणाकडे जाईल आई बापाकडे गेली तर म्हणतात आता लग्न लावून दिलंय आता लग्नात कशी उभी गेलीस येताना आडवी यायचीस आता परत नाही यायचं एवढं नाही एवढं करायची गरज नाही असं काय बरोबर आहे नाही करायची गरज एवढे साहेब मी काय म्हणतोय कॉमन ऑडियन्स ना असा
असं धरलाय यांनी गुत्तोय कॉमन ऑडियन्स लय गुत्तोय मस्त गोष्ट आहे ही नाही काय होतं हा तर पुढे आता ह्या पॉइंटला गोष्ट आलेली आहे जिकडे तिला कळलेलं आहे की तिचा नवरा जरा विक्षिप्त आहे आणि तिला तिचा सहवास मिळत नाहीये ती शेवटी फ्रस्ट्रेट होऊन कंटाळून ती नवऱ्याला बोलते सुद्धा की जाळा तो पैसा मला वेळ द्या पण तो ऐकतच नाहीये हिट प्लॉट आहे हिट सॉन्ग दुसरं सॉन्ग हिट होतंय म्हणजे असं 80 बायकांचा मॉब दाखवू मधून निहाय ती आणि ती स्वतःचा अन्याय कशी बोलते गाण्यातून असं म्हण काय जाळा तुमचा पैसा काय चाटायची तुमची फॅक्टरी जाळा तुमचा पैसा काय चाटायची तुमची फॅक्टरी मन माझं उचमळत आहे आता तरी या ना घरी क्या बात आहे या ओळी यांना कशा काय म्हणजे आत्ता सुचल्या यांना ओळी नाही त्यांच्या हातात किचन मध्ये पलिता असतोय म्हणून पेन द्या आता पूर्ण गाणं लिहतील असं वाटतंय नाही एवढं नाहीच आहे ती पेनाचं वेगळं आहे पलित्याचं वेगळं आहे तिला नाही बोलायचं असं मध्ये नाही बोलायचं नाही ह्या ओळींमध्ये ना प्रेम आणि विद्रोह असं दोन्ही मिक्स वाटतंय मला काहीतरी. प्रेद्रोह ह्याच्यात नवीन ट्रेंडिंग आहे ते कुठला नवीन रस पुस्तक आहे. निर्माण केलाय तुम्ही पेद्रोह नका करू नका करू एक सांगू का तुम्ही 2 सांगा मॅम तुमच्या गोष्टी आवडतायत मला थँक्यू ती नेहा आहे ना तिच्या मनात असं असेल का ती ना अशी मोठी मुजुमदारांच्या घरची सून आहे पण तिला काहीच करता येत नाही म्हणजे असं बांगड्यांचा आवाज करायचा नाही असं मोठ्यानं हसायचं नाही असं नका सगळं सांगू. 3 नंदा तिच्या छाताडावर येऊन बसलेत त्याच्यातली 2 नंबरची ना ती मेली फावडी ती तर लई छाताडावर बसली असं लिहिता येईल का बहिणीचं नको सांगू नको सांगायचं आपल्या घरच्या गोष्टी बाहेर नको नंदा भावजा नको नाही सर पण मी सांगू का तुम्हाला म्हणजे ह्यांनी जे सांगितलंय ना त्यांनी एक वेगळं डेप्थ मिळते त्या नेहाच्या कॅरेक्टरला आणि एक फॅमिली ट्री पण छान तयार होते यात. ही झाडं पहिली कापली पाहिजे ती अशी फॅमिली ट्रे तयार होणार जास्त ही झाडं पहिली कापली पाहिजे मला सांग ते दुसऱ्या नंडेचं त्या नाव काय आहे? सुशली नाही वेगळं नाव घ्या ही असली नावं असतात का आता सुशली वगैरे हा इकडे या मंडळी इकडे या कशाला मरायला माझ्या बहिणीचं नाव देताय तुम्ही हा तिला दिलाय ना आता वेगळा संसार थाटून तिची राहते ना ती वेगळी हा मग तुम्ही कशाला मरायला बोलताय गप्प बसा की व्हायच तिची राहते पण राज्याला येते ना वहिनी काय बनवलं जेवायला असं रोजच नाही ही करायची काय तिचं नाव नाही वेगळं नाव ठेवा काहीतरी बरं वेगळं ठेवतो भारती वगैरे असं काही ठेवलं नाही त्यापेक्षा बहीणच नको ती एकटंच आहे बहीण जगात त्याला वेगळं काय नको त्या कारखानदाराला नाही पण कॅरेक्टरचा एक नाही इकडे या वाईस इकडे या तुम्ही पण इकडे कडला या इकडे या सांगतो वहिनी काय होतंय तुम्हाला कळना झालंय काय होतंय ते तिच्याकडे बघून गोष्ट सांगू नका ती सगळं अंगाला लावून घेते तिला वाटतंय गोष्टीतली नेहा तीच आहे हा तिच्याकडे बघून बोलू नका आणि शक्यतो हिरवीन नाही का असलंच काहीतरी बोला नेहा म्हणायचं नाही काय पण तिचं नाव आहे नेहा नाही म्हणायचं मग काय म्हणायचं म्हणा चालेल नेहा नाही म्हणायचं लेखक पुढं काय होतं हा, सांगा काय होतं हा पण आता नाही बघायचंच नाही हा पुढे हा पुढे आपली जी हिरोईन आहे नेहा नका कशाला सर ते म्हणतायत नाव नका घेऊ तर आपली जी नायिका आहे नाही मरायला कशाला नाही तर ती जी आहे ती आता कंटाळलेली आहे नवऱ्याला सर म्हणजे तिला खरं तर एका सोलो ट्रिपला जायचंय पण ती जाऊ शकत नाही कारण आपली नायिका नेहा शेवटी ती धाडस करते ती म्हणजे आपली जी नायिका आहे हिरोईन आहे नेहा काय धाडस करते नेहा धाडस करते आणि एकटी सोलो ट्रिपला जातेच येस आणि सोलो ट्रिपला गेल्यावर तिकडे तिला एक उमदा एक हँडसम देखणा असा एक बॉडी बिल्डर हंक तरुण भेटतो ज्याचं नाव आहे ओंकार कोण आहे ओंकार मी आहे सर तू काय मी करणार आहे हा सर रोल का तर आपलं तसं बोलणं झालंय सर काय इकडे या शिवलकर इकडे या इकडे या. आलो ही काय बोलणं झालंय तुमचं माझ्या परोक्ष इकडे या. हल्ली तो ट्रेंड आहे साहेब काय? अभिनेता आणि लेखक एकाच पॅकेज मध्ये येतात लेखक सिनेमा लिहितो आणि एक स्वतःचा रोल काढून ठेवतो त्याच्या लय ओळखीचं वाटतंय मला ही गोष्ट पुढे जाऊ देत गोष्ट छान आहे तर तिकडे तिला एक वंकार चालेल नेहाला वंकार चालेल नेहाला खूप आवडेल वंकार पुढं काय होतं वंकार तर ती जी नेहा आहे आणि हा जो ओंकार आहे तर ओंकार तिच्या आयुष्यात आल्यामुळे नेहाच्या आयुष्यात एक वेगळीच प्रेमाची एक झुळूक येते पेटलंय आता पेटलंय
प्रेमाची झुळूक येते आणि ओंकार असा पुरुष आहे जो पहिल्यांदा तिच्या शरीरावर नाही तर तिच्या मनावर प्रेम करणार आहे आणि त्यामुळे आपल्या हिरोईनला आपल्या नायिकेला निहा हा नेहाला आता ओंकार आवडायला लागलाय ते आता एकमेकांच्या जवळ आलेले आहेत ते एकमेकांचे घट्ट मित्र झालेले आहेत ते बागेत फिरतायत ते पावसात भिजतायत ते नदीकाठी बसतायत ते आईस स्केटिंग करतायत ते बोट चालवतायत मज्जा मज्जा आहे नुसती मज्जा हीच मज्जा पाहिजे आयुष्यात नाही द्यायची नेहाला ही मज्जा आयुष्यात हीच मज्जा पाहिजे याचीच नाही पावसातलं गाणंच नकोय मला नाही साहेब पावसाचं गाणं पाहिजे मी म्हणतो टिप्प टिप्प बरसा पाणी नंतर हेच गाणं व्हायरल होणार आहे आपण टाकू मला दिसतोय सगळं असं यंग पोरं येत आहेत पिक्चर बघायला ऍडव्हान्स बुकिंग ब्लॅकने तिकीट जात आहेत ही कुठली ब्लॅकने तिकीट जाते नाही हे करू आपण भारी होईल. नाही 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 नेहा पावसात अशी चिंब भिजणार नाही भिजलीच नाही पाहिजे तर ओंकार नाही नेहाचा रोल कोण करतंय ते माझ्याकडे नाहीये ते हे नाही. सगळं बघतील किंवा- वहिनी काय आहे ते मादक सुंदर सालस असं कॉम्बिनेशन डोळ्यासमोर येत नाही आहे नाही पण मला माझ्या डोळ्यासमोर एक येत आहे म्हणजे मला वाटतंय मला वाटतं ह्याच करू शकतात नेहा म्हणजे आता मला असं झालं की आपल्याला सतत हिरोईनी एक बारीक गोऱ्या असे सुडवल का पाहिजेत म्हणजे खरं तर ह्या स्त्रीची पण ही व्यथा असू शकते की आणि ही जास्त रिलेटेबल होईल उलट जास्त जास्त लोकांना लागेल असं वाटतं मला तुला मरायला आत्ताच सामाजिक व्हायचं होय. नाही साहेब नाही आत्ताच तुला सामाजिक व्हायचं नाही साहेब थांबा साहेब ह्या निहा वाटते ती नेहा मला तरी मला वाट एक मिनिट निहा हा ह्याच आहेत शिवगलकर निहा ह्याच आहेत त्या ह्याच्यात तुम्हाला त्या नेहा वाटत्यात कन्व्हिक्शनच दिसतंय 2 दिवस पात्र समोर होतं ती नाही सापडलं ह्याच्यात नेहा सापडली दिसतायत त्या दिसतायत निहा इकडे या ही नेहा नाही करणार बाकी दुसरी कुठली पण हिरवीन शोधा ही नेहा नाही करणार मी काय करायला गेलं की मी ह्यांच्या डोळ्यामध्ये खूप हा खूपती माग एकदा मला उत्तेजिका व्हायचं होतं ते नाही होऊ दिलं उद्योजिका असतं उत्तेजिका कुठली ग ते व्हायचं होतं होऊ नाही दिलं मला का नाही होऊ दिलं का नाही होऊ दिलं सात्विक किती 24 तिच्या बापान ठेवलंय 24 नाही तिच्या आंतरिक चुका 24. नाही नेहाच्या चुका काढू नका तुम्ही 3 रुपयाचा प्रॉफिट तिने ऑलरेडी धरलेला आहे पाड्यात कुठला प्रॉफिट ओंकार तुम्हालाच माझं मन कळलंय हा नेहाजी मी नेहा करणार नाही तू नेहा नाही करायची नाही मीच नेहा नेहा करणार नाही करायची का नाही करायची कारण पिक्चरचा प्रोड्युसर मी आहे पैसा मी लावणार आहे मी पण पैसा लावन कुठनं लावणार माझ्या हाय 4 प्लॉट मी विकीन ती ती माझी प्लॉट आहे ती इन्व्हेस्टमेंट आहे ती माझी इन्व्हेस्टमेंट मोडली का मोडली इन्व्हेस्टमेंट अजिबात नाही म्हटलं मोडली. स्त्रीधन विकीन पण नेहा आता मीच करणार नेहा नाही करायचा असला नेहा मीच करणार अजिबात नाही करायचा का नाही करायचं कारण मी सांगतोय म्हणून मी प्रोड्युसर आहे मी नाही ऐकणार तुमचं व लेखक तुमचं मानधन किती 300 15 लाख चालेल चालेल 15 लाख दिले ऍडव्हान्स दिले चालेल ऍडव्हान्स 15 लाख 15 लाख नाही, नाही, चला, नाही, मला ते नाही. गाणं शिकवा मंडळी. आता तरी या ना घरी आपण लगेच करूया लगेच करूया. पिक्चरचं नाव पण तिच्या डोक्यात ठेवा. नेहाला नेहा असं आपण वाटलं माझ्यात लेखकाला एवढं पैसा नाही देत फसवणार तो नेहा नाही साहेब मी काय म्हणतो ह्या पिक्चर मध्ये लॉस असा ओढून काढू लॉस नंतर ओढून काढा माझ्या बायकोला ओढून आता ना जा लवकर आणतो, जा लवकर. वा वा अतिशय सालस आणि सुलक्षणी असा परफॉर्मन्स फारच गोड मज्जा आली कशी वाटली नेहा प्रसाद ओक मंजूळ म्हणजे घरात असताना माझ्या कानावर पहिले 2 अक्षर असतात मंजू इथे आल्यानंतर मंजूळ वा वा क्या बात आहे सालस आणि काय सुलक्षणी सुलक्षणी गोड. गोड नाही बरोबर आहे. वनिता तुझंच वर्णन आहे जवळ चांगला होता विषय आणि चांगल्या पद्धतीने मांडला गेला आणि ओमकार तुझ्याबद्दल जे तू स्वतः जे म्हणालास की उमदा देखणं आणि हा हा जरा जीभ कचरली नेव्हर नाही हाच कॉन्फिडन्स मला फार आवडतो मस्त कॅरेक्टर्स सगळी फार गोड होती आणि तो जो ट्विस्ट होता नेहा मुळे आलेला तो फार रंजक होता मजा आली सई खूप एंटरटेनिंग परफॉर्मन्स होता पीपी तुझी बॉडी लँग्वेज अप्रतिम होती म्हणजे प्रोड्युसर म्हणून मग नंतर नवरा म्हणून फारच त्याच्यामध्ये जे चेंजेस आले ते कमाल होते वने म्हणजे कोणतरी वेगळीच व्यक्ती होतेस या मंचावर आल्यावर आणि आय अप्रिशिएट दॅट फारच सुंदर परफॉर्म केलंस पम्या मस्त
खरं तर गरीब आणि सालस तू दिसतोयस राऊत आणि छान परफॉर्म केलंस. मला कॅरेक्टरायझेशन खूप आवडलं. पुन्हा ह्याचा ग्राफ खूप आवडला. ज्या प्रकारे प्रहसन पुढे पुढे जात होतं तेही खूप आवडलं. मजा आली. खूप रिअलिस्टिक तरी पण खूप एंटरटेनिंग परफॉर्मन्स. थँक्यू मॅम थँक्यू. मंडळी, हास्याचे हे रंग असेच उधळत राहणार आहोत, परंतु आजच्या भागात इथे वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढील भागामध्ये. तुम्ही मात्र बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची